राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करण्याची घोषणा सरकारने केली आहे। या अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातील। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सायंकाळी नागपुरात पोहोचले असता विमानतळावर महिलांनी त्यांचं स्वागत केलं। अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा पुरवणी अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला। पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करण्याची घोषणा केली। या अंतर्गत 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना सरकारकडून दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत। अर्थसंकल्पातील घोषणेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सायंकाळी नागपुरात पोहोचले। विमानतळावर महिलांनी उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं। यावेळी महिलांनी लाडली ब्राह्मण योजना आणल्याबद्दल फडणवीस यांचे आभारही मानले। फडणवीस यांनी देखील सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारून योजनेसाठी शुभेच्छा दिल्या। त्यांनी आतापर्यंत जे काही कामं केले आहे त्यांनी महिलांसाठी पण केले, सर्वांसाठी केले आहे आणि त्यांचं कामाबद्दल तर सांगताच येत नाही। त्यांनी खूप काही फंड पण आणून दिलेला आहे आणि आता ते महिलांसाठी त्यांनी लाडली योजना जी आहे ती पण त्यांनी आणून दिली। महिलांसाठी तर खूपच छान काम केलेलं आहे। आम्ही देवेंद्र भाऊचा खूप खूप धन्यवाद मान्य करता आम्ही इथं आलो आहे सर, कारण महाराष्ट्राच्या महिलांकरिता खूप सुंदर योजना ही महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे आणि त्या योजनेचा प्रत्येक महिलेला लाभ व्हायला आणि व्हायलाच पाहिजे।